नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या प्रोमोत आपण आता असे पाहतोय की इकडे गौतमी आणि आसावरीला कॉल करून एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवलेलं आहे आणि त्यामध्ये त्या दोघांचं बोलणं चाललेलं आहे. तेवढ्यातच आता शर्वरी आणि जयची एंट्री झालेली आहे आणि ते दोघेजण लांबूनच त्या दोघांचं बोलणं ऐकत आहेत. तर इकडे गौतम हा शर्वरीला आसावरीला समजवत आहे की आसावरी, या लग्नाला तू नकार दे, तू लग्न हे करू नको. त्या की मी आता नाही नकार देऊ शकत. आता तर आमचा साखरपुडा पण झाला आहे आणि गौतम, तुम्हाला समजतंय ना, मी तुम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला वेगळं होणं हाच एक पर्याय राहिला आहे. कारण माझ्या मम्मी पप्पांच्या सुखासाठी मला माझ्या प्रेमाचा त्याग हा द्यावाच लागणार आहे. मम्मी खूप खुश आहे, पप्पा देखील खूप खुश आहेत. माझ्या लग्नासाठी ते पैसे जमवत आहेत. घरातील सगळेच जण फार आनंदी आहेत. शरू, अनुश्री, त्यानंतर सर्व असं आता सर्व आसावरी गौतमला सांगत असताना आसावरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि हे पाहून शर्वरीला फारच वाईट वाटलेलं आहे आणि ती फक्त त्या दोघांकडे बघत राहिलेली आहे. आता गौतम हा निशब्द झालेला आहे आणि त्यावरती आसावरी, आपण दोघांनी वेगळं झालं पाहिजे असं बोलून तिकडून निघणार. तेवढ्या तिकडे शर्वरी ही जयला बोलू लागते की शायनर बघ ना, हे आपल्यासाठी किती कॉम्प्रोमाइज करतात, मग आपण यांच्यासाठी थोडं कॉम्प्रोमाइज केलं तर काय होईल. या दोघांचं खरंच एकमेकांवरती प्रेम आहे आणि हे दोघे जर एकमेकांपासून वेगळे झाले तर ते आपल्याला कधीच बघवणार नाही. आपल्याला काहीही करून त्या दोघांना एकत्र आणलंच पाहिजे असं सर्व आता ते लोक ठरवतात. असं काही आपल्याला आजच्या प्रोमोत पाहायला भेटतंय.